वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. व्हिडिओ आहे अबाउट ऑफिस और कॉलेजला कसा मेकअप करावा. मी काही इम्पॉर्टंट टिप्स पण सांगणार आहे, तर लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. माझी रुटीन मधली फर्स्ट स्टेप आहे टोनर, ज्याच्यामुळे माझी स्किन रिफ्रेश होते. ऍज यू कॅन सी मी पहिले मॉइश्चराइज करून, माझं फेवरेट वाला मॉइश्चरायझर आहे, हे आहे पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. हे मी 5-10 वर्षांपासून वापरते. माझा स्किन टाइम एकदम ड्राय आहे, तर हे मॉइश्चरायझर मला खूप युजफुल होतं. मी आय क्रीम लावून घेते फॉर एक्स्ट्रा हायड्रेशन. नेक्स्ट आहे लिप बाम. लिप बाम लावायला विसरू नका. आता येते द ओजी सनस्क्रीन. सनस्क्रीन पण कधीच विसरायचं नाहीये, एवढं असं सनस्क्रीन लावायचं आहे. आय नो सकाळी ऑफिसला जाताना खूप घाई होत असते, पण ह्या गोष्टी प्लीज मॅन्डेटरी करा. कधीच विसरायचं नाहीये. स्किन केअर आणि मेकअप मध्ये 2 मिनिटाचा तरी अंतर हवा सेट होण्यासाठी. सो आता येते मेकअप. मी इथे रेड कलर करेक्ट करून घेते, कारण की मला आहे डार्क सर्कल. एकदम कमी अमाऊंट मध्ये सगळ्या गोष्टी वापरायच्या आहेत, म्हणजे तुमचा मेकअप मिनिमल दिसेल. अँड दॅट्स द रूल. जेवढा कमी प्रोडक्ट तेवढा तुमचा मेकअप फ्लॉलेस. इथे पण लागू होतो. आता येते फाउंडेशन नाही तर स्किन टिंट. मी स्किन टिंट वापरते, थोडं लेस कव्हरेज येतं स्किन टिंट. माझा गोल हा नाही की मला सगळं हाईड करायचंय, मला जस्ट मिनिमल आणि नॅचरल दिसायचं आहे. सो स्किन टिंटचं स्ट्रक्चर हे थोडंसं वॉटरी असतं, म्हणून मी तेवढं लावले. नाही तर तुम्ही म्हणाल लेस इज मोरचं कुठे गेलं तुझं. सो डेडिकेटेड ब्रश और स्पॉन्जने तुम्हाला ते ब्लेंड करून घ्यायचं आहे नीटनेटकं. त्याच्यामुळे तुमचा मेकअप एकदम फ्लॉलेस दिसणार आहे. सो नेक्स्ट येते कन्सिलर. मी एकदम कमी अमाऊंट मध्ये कन्सिलर लावतीये, कारण की मला माझे डार्क सर्कल्स हाईड करायचे आहे. मी स्किप पण करू शकता, तिथे फाउंडेशन पण लावू शकता जर डार्क सर्कल्स नसतील. कन्सिलरला 1 मिनिट रेस्ट करू द्या आणि मग नंतर ब्लेंड करा. हाऊ टू फाइंड युअर कन्सिलर मॅथचा मी व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामवर, तो जाऊन बघू शकता. कुठल्याही गोष्टी ब्लेंडिंग करताना घाई करायची नाहीये, हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट येतात ते पावडर. आपल्याला आपला मेकअप सेट करायचा आहे. मी इथे 2 टाईपचे पावडर यूज करते, दोन्ही मेबलिन कडून आहेत. सो हे दोन्ही प्रेस्ड पावडर आहे. जे अंडर आईज मी पावडर यूज करते त्याचा शेड वेगळा आहे, आणि ऑल ओव्हर द फेस यूज करते त्याचा शेड वेगळा आहे. अंडर आईज थोड्याशा मला लाईट हव्या आहेत, थोड्याशा ब्राईट हव्या आहेत, त्याच्यासाठी मी तो शेड यूज करते आहे. आणि दोन्ही पण शेड मी इंस्टाग्रामवर मेन्शन केले आहेत. सो सगळे विचारतात नेकला काय लावावं, तर मी हेच पावडर नेकला पण लावते, तर ते मॅच होऊन जातं. नेक्स्ट आहे आपल्याला आपला मेकअप सेट करायचा आहे. एक छानसा सेटिंग स्प्रे घ्या आणि तुमचा अख्खा मेकअप सेट करा. त्यांनी तुम्हाला तुमच्या मेकअपला हायड्रेशन पण मिळेल, जास्त पावडरी लुक पण नाही दिसणार, आणि मेकअप शेवटपर्यंत टिकेल. आता ही जी स्टेप येते ही ऑप्शनल आहे. ज्यांना ब्लश आवडतं ते लावू शकता एकदम कमी अमाऊंट मध्ये, और तुम्ही स्किप पण करू शकता. सो आता येत आहे काजळ, आयलायनर आणि मस्कारा. हे मी कधी स्किप करत नाही, कारण की मी डेड दिसते जर ह्या गोष्टी नाही लावल्या तर. येते आता लिप्स. लिप्स मध्ये एकदम मिनिमल असं आपल्याला एक ब्राऊन शेडचा एक लिप लायनर घ्यायचा आहे. एक सिंगल ब्राऊन कलरचा लिप लायनर तुमच्या प्रत्येक लुक मध्ये जातो, तर तुम्ही हे परचेस करा नक्की. मला लिपस्टिक नको आहे, तर मी लिप बाम यूज करते, त्याच्यामुळे माझे लिप हायड्रेट पण राहतील आणि नरिश्ड पण दिसतील. सो लास्ट स्टेप आहे माझा आयब्रोज. आयब्रोजवर मी जास्त फोकस करत नाही, कारण की ते ऑलरेडीच खूप डार्क आहे. मार्केटमध्ये असं आयब्रो टिंट मिळतं, तुम्ही ते वापरू शकता, और पेन्सिल वापरू शकता. तो पण मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे, नक्की बघा. अँड दॅट्स अबाउट इट. अशा प्रकारे माझा कॉलेज ऑफिस असा मिनिमल मेकअप अंडर 10 मिनिट्स, खरंच 10 मिनिटात होतो हा मेकअप, तो झालेला आहे. सो नक्की ट्राय करून बघा, आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, सगळं काही करा. आणि उद्या परत भेटूया. बाय.